आणखीन एक मोठी बातमी, किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले। 30 ऑक्टोबरला त्यांचं निधन झालंय आणि त्यावर किशोरी पेडणेकर यांनी राजकीय आरोपांमुळे धसका घेतला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय। राजकीय आरोपांनी माझ्या कुटुंबातील एक बळी घेतल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे। तर किशोरी पेडणेकर यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे। राजकीय आरोपांचा धसका घेतल्याने त्यांच्या सासूंचं निधन झालं असल्याचा दावा आणि आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे, आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, किशोरी पेडणेकर यांनी असा हा दावा केलेला आहे आणि आता त्यामुळे खळबळ माजली आहे, काय सविस्तर अपडेट? खरं तर किशोरी पेडणेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे गेले 4-5 दिवस त्यांच्या सासूबाई या अत्यवस्थ होत्या, कारण सातत्याने ज्या बातम्या टीव्हीवर येत होत्या त्या पाहून त्यांनी धक्का घेतलेला होता आणि त्या कारणामुळेच या सासूबाई ज्या आहेत त्या खारदांड्याच्या जवळ राहतात आणि त्यांना त्या एकट्याच तिथे राहत असल्यामुळे त्यांना आपल्या घरी घेऊन यायचा असा निर्णय किशोरी पेडणेकर यांनी घेतला होता आणि त्यानुसार आज म्हणजे 31 तारखेला त्यांच्या लोअर परळीतल्या राहत्या घरी त्यांना घेऊन येणार होत्या, परंतु कालच तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे आता किशोरी पेडणेकर यांनी दावा केलेला आहे की जे काही आरोप प्रत्यारोप चालले आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं वारंवार किरीट सोमय्या आहे, किशोरी पेडणेकरांना अटक होणार, किशोरी पेडणेकर यांनी घोटाळे केले, अशा पद्धतीचे जे आरोप वारंवार लावत आहेत त्या सगळ्यांचा धक्का या त्यांच्या सासूबाईंनी घेतला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं स्पष्ट म्हणणं किशोरी पेडणेकर यांचं आहे आणि त्यामुळे या राजकीय आरोप प्रत्यारोपाने माझ्या घरातला एक बळी घेतला असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता एक नवीन राजकीय वादंग निर्माण होणार आहे। असं असलं तरी सुद्धा उद्या त्यांना चौकशीसाठी जे दादर पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे त्या चौकशीसाठी आपण हजर राहू असं सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी फोनलाईन वरून आपल्याला सांगितलेलं आहे। बरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।